सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्यपत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज मधुमेह या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी डॉक्टर श्रीकांत काळे यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं देखील कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपण मधुमेह हा सर्वांना परिचित असणारा असा जो आजार आहे त्याविषयी पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांना माहिती सांगणार आहोत, पुन्हा सजग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण भारतामध्ये पण आपण दरवेळेला सांगतो की भरपूर मधुमेहाचे पेशंट्स आहेत आणि ते वाढत आहेत. सर्वप्रथम तर आपण मधुमेह काय आहे इथपासूनच सुरुवात करूया. बिलकुल. नमस्कार श्रोते हो. डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा एक मोस्ट कॉमन नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे जो संसर्गजन्य नाही हा आहे. आणि जसं आपण जर इतिहास हिस्ट्री बघितली तर हा आजार इजिप्तमध्ये पण ज्या ममीज सापडल्या आपल्याला त्यांचे पण पाय डायबिटीसमुळे काळे पडलेले होते. आणि जसं वर्ल्ड वॉर 1-2च्या वेळेस मधुमेह एवढा जास्त भयंकर होता की तेव्हा आपल्याकडे इन्शुलिन नव्हतं. त्यावेळेस त्याची तीव्रता एवढी जास्त होती की मधुमेह झाला म्हणजे तो माणूस आयुष्यातून गेला अशी स्थिती होती. पण नंतर बँटिंग आणि बेस्ट या 2 सायंटिस्टनी इन्शुलिनचा शोध लावला. नंतर सध्या गोळ्या खूप जास्त प्रमाणात आलेल्या आहेत डायबिटीससाठी, मधुमेहासाठी. आणि मधुमेह जो हा आजार आहे हा जो याचे मुख्य प्रकार जे 2 आहेत त्यानुसार टाईप 1 टाईप 2 मध्ये आम्ही याला क्लासिफाय करतो. पण सध्या आधुनिक उपचार पद्धती एवढी चांगली आणि छान गोळ्या आहेत की कुठल्याही टेन्शन न घेता आपण मधुमेह फ्री सुखी समृद्ध आयुष्य जगू शकतो. फक्त आपल्याला गरज आहे योग्य उपचार, योग्य व्यायाम, योग्य सात्विक आहार, लाईफस्टाईल चेंजेस आणि स्ट्रेस फ्री आनंदी जगायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची कारणं आपण सांगितलीत की आपण काय करायला पाहिजे. सर, हा मधुमेह जो आहे कारणं लक्षणं तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी एक प्रश्न माझ्या मनात येतोय की मधुमेह नेमका कोणत्या कोणत्या अवयवांना अपाय करत असतो? मधुमेह प्रत्येक ऑर्गनला अफेक्ट करतो, नखापासून केसापर्यंत. आपण पाहिलं मुख्य प्रॉब्लेम जो याचा होतो डोळ्यामध्ये लोकांना दृष्टी कमी होते, आम्ही त्याला म्हणतो की डायबिटिक रेटिनोपॅथी. नंतर जे एक मोस्ट कॉमन कॉज आहे, कधी आपला पाय जेव्हा आपण अपघातामध्ये खूप लोक पाय गमावतात, पण डायबिटिक एम्प्युटेशन हे पण एक मोस्ट कॉमन कॉज आहे ड्यू टू डायबिटिक गँग्रीन. म्हणजे संसर्ग जेव्हा रक्तामध्ये इन्फेक्शन होतो तेव्हा खूप वेळा अवयव एखादा कापावा लागतो. तिसरी गोष्ट असते मधुमेह लोकांना हृदयाचे आजार. अच्छा अच्छा. जसं हृदय विकाराचे जे झटके आहेत ते 50% जास्त डायबिटीसच्या लोकांना होतात. आणि त्यामध्ये मल्टी व्हेसल करोनरी आर्टरी डिसीज म्हणतो, म्हणजे 2 ते 3 जास्त ब्लॉक होऊ शकतात. अशा पेशंटला आम्ही ॲडवाइस करतो बायपास सर्जरी करावी लागते. नंतर काय होतं, हातापायाला खूप मुंग्या येतात, हातापायाला खूप आग होते. नंतर म्हणतो पेरिफेरल न्यूरोपॅथी हे पण खूप जास्त कॉमन आहे. तर अशा प्रकारे डोळे, किडनीमध्ये काय होते, यामध्ये डायबिटिक नेफ्रोपॅथी, हळूहळू किडनीची काम करण्याची शक्ती कमी होते आणि पेशंटला कधी कधी आपण हिमोडायलिसची मशीन पण लागू शकते. अच्छा अच्छा. ते असं मुख्य जे आहे जे टार्गेट ऑर्गन म्हणतो आम्ही डोळे, मेंदू, हृदय, किडनी आणि आपल्या हातापायाला मुंग्या येणे न्यूरोपॅथी हे मोस्टली आहेत. सर, आपण पाहतो की भरपूर मधुमेहाचे पेशंट्स आहेत. अगदी 1, 2, 3 पिढ्यांमध्ये अनुवंशिकता आहेच याच्यामध्ये. आपण सांगतो नेहमी अनुवंशिकता आहे, आपल्याला आढळतात आहे की 2-2, 3-3 पिढ्यांमध्ये. तर अशा वेळेला माहिती आहे आपल्या घरात जेव्हा हिस्ट्री आहे तर तेव्हा अशा लोकांनी तर नक्कीच प्राथमिक लक्षणांकडे लक्ष ठेवावं. तर आपण एकदा प्राथमिक लक्षणांची उजळणी करून घेऊया सगळ्यांकडनं की काय अगदी छोटे छोटे बदल तुम्हाला पटकन जाणवले पाहिजे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बिलकुल. टाईप 1 डायबिटीज जो असतो हा लहान मुलांना लवकर होतो. त्या मुलांना इन्शुलिन जी आहे ते पँक्रियास काहीच सिक्रेट करत नाही. तर ते मुलांचं वजन वाढत नाही, ते चिडचिड करतात, त्यांची उंची वाढत नाही. जेव्हा त्यांना नेहमी सर्दी, ताप, खोकला, इन्फेक्शन होते, जेव्हा त्यांचे शुगर चेक करून रुटीनमध्ये ते शुगर 400-500 अशी असते.
पण जो आपला टाईप 2 डायबिटीज आहे आम्ही याला सौम्य म्हणतो आणि हा मोस्ट कॉमन आहे सध्या. 90% लोकांना टाईप 2 डायबिटीज असतो आणि ह्या लोकांना लक्षण नसतात याचे. आणि जेव्हा त्यांना वय 40-50 मध्ये लक्षण काय येतात, वारंवार लघवीला उठून जाणे, कारण वजन कमी होणे, कुठले जिम न लावता, कुठले तुम्ही डाएट प्लॅन न करता वजन कमी होणे, किंवा डोळ्यामध्ये आग होणे, किंवा नंबरचा चष्मा बदलणे, किंवा हातापायाला मुंग्या येणे. पण मॅडम आम्ही जे प्रॅक्टिसमध्ये बघतो पेशंटला ज्यांचं ऑपरेशन असतं कशाचं आणि ते शुगर चेक करतात आणि ते शुगर निघते रॅन्डम शुगर 225, 270, म्हणजे काही काही लोकांना लक्षण नसताना पण शुगर वाढून येते. तेव्हा त्यांना आम्हाला समजतं या लोकांना मधुमेहाचं निदान झालेलं आहे आणि यांचे लक्षण नसताना पण यांना हा आजार आहे. तर साधारणतः लक्षण म्हणणार आपण तर वजन कमी होणे, वारंवार लघवीला जाणे, चष्म्याचा नंबर बदलणे, हातापायाला मुंग्या येणे, खूप तहान लागणे आणि खूप लघवी येणे. खूपदा असं असू शकतं का सर, म्हणजे ही माझ्या मनातली शंका, की तुम्ही सांगता की लक्षणं नसताना पण जेव्हा कुठल्या तरी ऑपरेशनच्या वेळेला चेक केलं जातं आणि कळतं, पण असं झालेलं असतं का की लक्षणं असतील ना प्राथमिक पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं असेल? होऊ शकते. दुर्लक्ष आपण म्हणजे जेव्हापर्यंत कुठला सिरियस सिम्पटम येत नाही, हा मनुष्य स्वभाव आहे, हा नॉर्मल स्वभाव आहे, मनुष्य स्वभाव आहे. पण जेव्हा त्याला कळतं नाही कुठंतरी चुकतंय, कुठंतरी बॉडीचं बिनसलंय, तेव्हा मग ते थोडंसं अँक्शियस होऊन अजून त्यामध्ये चौकशी करून खोलवर जातात. म्हणजे असं मला स्वतःला वाटतं की बॉडी तुमची काहीतरी तुम्हाला सिग्नल देत राहते सतत. पण आजकाल आपण सगळे गुरफटून गेलेलो आहोत, आपल्या सगळ्यांचं काम खूप बिझी झालेलं आहे सतत. मी तर प्रत्येक कार्यक्रमांमधनं सांगते की मोबाईल कोणाच्या हातातनं सुटत नाही, काम असो वा नसो, आणि त्यामध्ये बरेचसे कॉल्स जे आहेत शरीराचे तुम्ही ऐकत नाही. आणि कदाचित होतं असं की त्याकडे सतत दुर्लक्ष झाल्यानंतरही आपल्याला त्याची सवय होते आणि मग लक्ष देण्याचं कामच राहत नाही. म्हणजे तो कॉल आपण स्वीकारतच नाहीये आणि मग आपल्याला वाटत नाहीये की मला काही, हो मला आठवत नाही की माझं दुखत होतं का, मला असं वाटतं जे मला. म्हणून मला असं वाटतं की थोडं सजग जर असाल तुम्ही तर तुम्हाला हे जे लक्षणं आहेत हे पटकन लक्षात येऊ शकतात. आणि अगदीच कुठलं तरी ऑपरेशन येऊन पडलं आहे आणि अशा वेळेला तुम्हाला दुसऱ्याच गोष्टीशी फाईट करावं लागते असं होणार नाही. सर तुम्ही हे जे 2 प्रकार सांगितले, टाईप ए आणि टाईप 2, याविषयी आपण आणखीन काय सांगू विस्ताराने? बिलकुल. टाईप 1 डायबिटीज आहे हा एक सिरियस असतो ज्यामध्ये बॉडीमध्ये इन्शुलिन बिलकुल पॅन्क्रियास तयार करत नाही, नो इन्शुलिन. आणि हा आजार 5 ते 10% लोकांमध्येच असतो आणि हा सिरियस असतो, जास्त गंभीर स्वरूपाचा असतो, ज्यामध्ये वजन कमी होते खूप झपाट्याने, रुग्णाची उंची वाढत नाही, रुग्ण नेहमी आजारी पडतो आणि त्याची शुगर आहे गुळ्यांनी कमी होत नाही, त्यांना इन्शुलिन घ्यावंच लागतं की जे बॉडी तयार करत नाही ते आपण बाहेरून देतो. याला म्हणतो इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस किंवा टाईप 1 डायबिटीज. दुसरा जो आहे तो आहे टाईप 2 डायबिटीज. हा मोस्ट कॉमन आहे. याचं अंदाजे वय 30-40 मध्ये हा सुरू होतो, स्लोली प्रोग्रेसिव्ह आहे. याच्यामध्ये काय होतं, बॉडी इन्शुलिन तयार करते पण त्या इन्शुलिनला एक रेझिस्टन्स येतो, म्हणजे ते जे शुगर आहे ते शुगर मॉलिक्यूल सेलमध्ये जात नाही, मसलमध्ये म्हणा, लिव्हरमध्ये म्हणा, बिकॉज ऑफ इन्शुलिन रेझिस्टन्स. याचं कारण काय असतं, स्थूलता, लठ्ठपणा, व्यायामाची कमतरता, आपण बैठे खेळ खेळतो, मोबाईलमध्ये बघतो, व्यायाम करत नाही सध्या, मैदानी व्यायामाचा अभाव, आणि अनुवांशिक घरामध्ये आजोबांना आहे, आजीला आहे, आणि त्या लॅक ऑफ इग्नोरन्स, जसं मग बोललो आपण, सिम्पटम आपण त्याचे लक्ष देत नाही, ठीक आहे बाबा असू द्या काही बघू शुगर, नंतर चालढकल करतो. तर हा टाईप 2 डायबिटीज स्लोली प्रोग्रेसिव्ह आहे. नंतर या दुसरा डायबिटीजचा प्रकार आहे जेस्टेशनल डायबिटीज, गर्भवती मातामध्ये होणारा डायबिटीज. तर अशा वेळेस काय राहते की ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटीज आहे आईवडिलांना, त्या स्त्रियांना गर्भावस्थेमध्ये शुगर होण्याचे जास्त चान्सेस राहतात. अशा वेळी आम्ही ब्लड टेस्ट करतो, OGTT, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, आणि त्यामध्ये आम्ही निदान लावतो या पेशंटला डायबिटीज आहे की नाही आहे. कारण यामध्ये काय होते मॅडम, यामध्ये असतं की जर त्या आईला गर्भावस्थेमध्ये डायबिटीज आहे तर होणारं बाळ जे आहे ते जास्त वजनदार असतं. त्या बाळाला मॅक्रो म्हणतो आम्ही त्याला, ऑर्गन त्याचे मोठे असतात सर्व. अच्छा. त्यामुळे ते ऑर्गन जास्त न वाढू देणे हे खूप गरजेचं आहे. आणि डायबिटीस आणि प्रेग्नन्सी हा विशेष भाग आहे एक, त्यामध्ये इन्शुलिन देऊन ते दोघींचा पण आपल्याला काळजी घ्यावी लागते, बाळांची पण आणि आईची पण. आणि मग बाळंतपणानंतर या डायबिटीसचं प्रमाण वाढतं, कमी होतं, काय होतं नेमकं? मॅडम
ती 20-30% लोकांमध्ये, स्त्रियांमध्ये हा डायबिटीज कायमचा निघून जातो. पण पहिले प्रेग्नन्सीनंतर पहिले 5 वर्ष तुम्हाला दर 6 महिन्याला स्क्रीनिंग करणं आवश्यक आहे. कारण 20% लोकांना हा डायबिटीज पुढे पण होऊ शकतो. अजून एक डायबिटीज आपण बोललो जो फॅमिलीमध्ये असतो त्याचं नाव आहे MODY, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज ऑफ यंग. तर हा मोनोजेनिक म्हणतो आम्ही याला, अनुवांशिक आहे. आजोबांना डायबिटीज, वडिलांना डायबिटीज, तिसऱ्या पिढीत डायबिटीज. हा जेनेटिक आहे. आणि हा डायबिटिकला आम्ही म्हणतो मोडी. याचे अजून 10 उपप्रकार आहेत, पण हा 5% लोकांना असतो मोडी, MODY. आणि हा गुढीने चांगला राहू शकतो. यात घाबरायची गरज नाही, फक्त डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. सर, डायबिटीस असणारे लोक चांगलं जीवन जगू शकतात, आपण बघितलं उपचार पद्धती आहे, पण काही पथ्य पण असतील की त्या लोकांनी ती पथ्य पाळावीत. खाण्यापिण्याविषयी असतील, जे लाईफस्टाईलबद्दल असतील, जे काही असतील, पण त्याबद्दल आपण सांगूया. नक्कीच. डायबिटीज म्हटलं की तुम्ही काय आहे बघा, डायबिटीज बेसिकली आहे काय, कार्बोहायड्रेट्स जो आपला मेन डाएट आहे, आपण खातो कार्ब्स, पोळी भाकर, ब्रेड. पण सिंपल कार्बोहायड्रेट जेव्हा आपण खातो त्याचं विघटन होऊन शरीरामध्ये तयार होते शुगर. तर मी तुम्हाला सांगेल की जेवणामध्ये कार्बोहायड्रेट कमी करा. खायचं काय तुम्हाला, प्रोटीन्स, सलाड, पालेभाज्या, डाळ खायला पाहिजे, भाजी खायला पाहिजे, आणि पोळी भाकरचं प्रमाण कमी करा. तर तुम्हाला माझा एक फॉर्म्युला मी तयार केला, 25% फॉर्म्युला. तुम्हाला एक चपाती खायची, बिलकुल खा, हरकत नाही. सोबत 1 वाटी वरण घ्या, सोबत 1 कटोरी सलाड घ्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या भाज्या, ठीक आहे. आणि 1 कटोरी तुम्हाला घ्यायची भाजी, सब्जी. तुम्हाला दुसरी पोळी खायची, परत तुम्हाला रिपीट करा हे सायकल. 1 वाटी वरण, 1 कटोरी हिरव्या भाज्या आणि 1 कटोरी सब्जी. तर तुम्ही याने काय होईल, तुमचं कार्बोहायड्रेट कमी जाईल शरीरामध्ये. कारण आपण सिंपल कार्ब खाल्लं त्याचं परत विघटन होते शुगरमध्येच. आणि गुड बिलकुल नाही खायचं. कोणी म्हणते गुळ असा चहा मी पितो, पॉसिबल आहे ना, उसापासून गुळ बनते, साखर बनते. साखर तुम्हाला खायचीच नाहीये बेसिकली. आलू, भात, चहा, साखर, गुळ, जसा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय राहतो, एखादा पदार्थ बॉडीमध्ये पचल्यानंतर त्यातून किती शुगर बनते पर 100 ग्रॅम. तसे हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ खायचे नाहीत. हिरव्या वाटाच्या शेंगा, रताळं, आलूमध्ये स्टार्च खूप जास्त असते, स्टार्च, भात हॅव्हिंग हाय ग्लायसेमिक इंडेक्स, अशा वस्तू अवॉइड करा, अशा गोष्टी खाऊ नका. तुम्हाला हेल्दी खायचं, पालेभाज्या, भाकर किंवा चपाती, पण ते 25%. प्रोटीन्स खा, प्रोटीन्स. जसं आम्ही म्हणतो मागे आपले जे जुने होते लोक पारंपरिक मध्ये मिलेट्स आपण खायचो, बाजरी, जोंधळी किंवा दही, घरचे पदार्थ, नॉन प्रोसेस फूड, जे जंक फूड नव्हतं. त्यामुळे त्या लोकांना, आपल्या जुन्या लोकांना बघा, हा आजार एवढा कॉमन नव्हता. पण सध्या गंभीरता ही आहे की 10 पैकी 4 लोकांना डायबिटीज सध्या आहे. आणि ते 4 लोक असे की जे घरातले कमावते आहेत. बरोबर आहे सर. नुकतंच दिल्लीमध्ये एक सर्वेक्षण झालं, त्यामध्ये हा अहवाल आला की तुम्ही जर 10 लोक तपासले त्यांना 4 लोकांना शुगर निघत आहे. ते पण टाईप 2 डायबिटीज. त्या पहिली स्टेज असते प्री डायबिटीज, ज्यांची शुगर जी आहे ते 100-126 पर्यंत राहते, त्यांना म्हणजे प्री डायबिटीज, पहिली स्टेज. याला जर आपण आवर नाही घातला, कंट्रोल नाही केला, तर हा बनतो मग डायबिटीज. सर, मी तर असं म्हणेल की तुम्ही स्वतः बनवा, है ना. आपण काय करतो की बाहेर जातो आणि ऑर्डर करतो आणि खातो. स्वतः बनवलं तर ते तेवढे कष्ट पण पडलेले असतात आणि आपण नेमकं तेवढंच बनवतो. आणि तुम्ही हा फॉर्म्युला खूप चांगला सांगितलात की आपल्याला काय कुठल्या प्रमाणात घ्यायला पाहिजे आणि कुठल्या प्रमाणात खायला पाहिजे, याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. गोड आपल्याला खायचं नाही आहे, पण मी निवेदिका असल्यामुळे सांगेल की गोड बोलायला मात्र चालतं, त्यांनी डायबिटीस होत नाही, त्यांनी लोक चांगली जोडल्या जातात, तुमची तब्येत पण चांगली राहते. गोड बोला, मात्र गोड खाऊ नका. सर, पण गोड खायचंच असेल, कारण गोड खाऊच नका म्हणजे खूप अत्याचार वाटतो, तर काय किती प्रमाण असलं पाहिजे? जर गोड खायचं, मंदिरात जेवढा प्रसाद मिळतो थोडासा खायला हरकत नाही, पण सोबत तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. आता मुलं म्हणतात आम्हाला व्यायाम होत नाही, वय 50 आहे, 60 आहे. मी सांगेल तुम्ही खुर्चीवर बसून योगासनं करा. आणि जर होत असेल आपल्याच्याने तर मंडूकासन, शवासन जे म्हणतो आपण, किंवा अजून दुसरे जी आसनं आहेत ज्यामध्ये ट्रंक म्हणजे कंबरच्या वरचा भाग जो जास्त मोबिलाइज होईल, ज्यामध्ये काय होईल बघा, पँक्रियास जे असतं, स्वादुपिंड जे असतं ना, ते आपलं पोटामध्ये असते, मध्ये नाभीच्या खाली. तर त्याच्या रक्तभिसरण जेव्हा जास्त होईल तेव्हा ते इन्शुलिन सिक्रेट करेल आणि तेव्हामुळे तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहील.
दुसरी गोष्ट ओबेसिटी. आम्ही म्हणतो सेंट्रीपिटल ओबेसिटी असते ना, सेंट्रल ओबेसिटी नको. म्हणजे काय असतं, पोटाचा घेर मोजतो आपण. बिंबी जवळ जर आपण पोटाचा घेर घेतला तो आपल्या उंचीच्या 50%च पाहिजे. जर तुमची उंची 180 सेंटीमीटर आहे तर तुमचा पोटाचा घेर पाहिजे फक्त 90 सेंटीमीटर. तो जर जास्त आहे याचा अर्थ आहे तुम्ही ओबेस आहात. ओबेस आहे म्हणजे फॅट जास्त आहे आणि ओबेसिटीमध्ये तुम्हाला जास्त चान्स आहे तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टंट येऊ शकते आणि तुम्ही डायबिटीजला प्रोन जास्त आहात. म्हणजे लठ्ठपणा हा जो आहे हा बऱ्याचशा आजारांना आमंत्रण देणारा आहे, मधुमेहाला तर आमंत्रण देणारा आहेच आहे. त्यामुळे आपण सर जसं सांगतायत की आपण व्यायाम करायला पाहिजेच, आहारावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. बिलकुल सर आणखीन काय सांगू आपण, काय सूचना देऊ आपल्या श्रोत्यांना? व्यायाम जो करता तुम्ही फक्त चालतो, चालणं हा व्यायाम नाही आहे. तुम्हाला घाम यायला पाहिजे आणि तुम्ही दररोज 30 मिनिटं अशा प्रकारे आठवड्यातून 5 दिवस तरी व्यायाम करायला पाहिजे. 3 5 15 150 मिनिटं पर वीक तुम्ही व्यायाम करा. तुम्ही स्विमिंग करा, बेस्ट व्यायाम स्विमिंग आहे. तुम्ही सायकल चालवा, थोडं धावा. माझा असा तुम्हाला अनुभव सांगतो. एक यंग मुलगा होता, बँकेतला कर्मचारी होता आणि त्याला शुगर निघाली 250, वय 23-24, लग्न ठरलं. घाबरला तो, म्हणे मला शुगर निघाली. म्हटलं बिलकुल घाबरायचं नाही. त्याला मी छोटी एक गोळी देऊन दिली आणि म्हटलं तुम्ही व्यायाम करा, तुम्ही रोज धावत जा. तुम्हाला सांगतो की त्याने 2 महिन्यामध्ये शुगरच्या गोळ्या बंद केल्या. एवढा व्यायाम करून त्याने शुगर कंट्रोल केली. त्याला आज गोळीची गरज नाही. म्हणजे की व्यायाम एवढा महत्त्वाचा आहे की तुमची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतो, तुमचा एक्स्ट्रा मसल मास कमी करतो, तुम्हाला निरोगी ठेवतो. तर मी सांगेल कुठले व्यायाम करा. ठीक आहे, गुडघे तुमचे त्रास देतात तर बसून एखादं आसनं करा किंवा सायकलिंग करा, थोडं घरी जिम तर थोडं वर्कआउट करा. पण तुम्हाला घाम स्वेटिंग आली पाहिजे आणि तुम्ही ते 30 मिनिटं दर आठवड्याला दररोज 30 मिनिटे, आठवड्याला 150 मिनिटं तरी करायला पाहिजे. आणि सोबत लाईफस्टाईल चेंजेस. आपण लिफ्ट वापरतो, मोबाईलमध्ये बैठे गेम खेळतो, खुर्चीवरून हलत नाही, बरोबर आहे. हां, पोटाचा घेर वाढतो. याच्या बाहेर जा, जसं बोललो मैदानी खेळ खेळा, मी ते सांगेल. आणि शक्य तेवढं चाला. जवळच्या जवळ गाडी सायकल न वापरता तुम्ही पैदल चाला, पायी चाला. तुम्ही आता हे जे तरुण मुलाचं उदाहरण सांगितलं तर तो थोडा सजग आहे आपल्या तब्येतीसाठी, की माझं भविष्य माझ्या हातात आहे अजून आणि मला ते सुधारवायला पाहिजे. थोडं असं तुम्ही अलर्ट असाल, त्या गोष्टीची तीव्रता समजून घ्याल, थोडा त्याला वेळ द्याल तर नक्कीच सगळ्या गोष्टी अचीव होतात. तुमची तब्येत तुमच्या हातात राहू शकते, तुम्ही सुदृढ अतिशय छान राहू शकता. त्यामुळे आज आपल्याला डॉक्टर साहेबांनी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत, ज्या काही पथ्य पाळायला सांगितलेली आहेत, आजाराविषयीची माहिती आपण घेतली आहे, कारणं लक्षणं आपण जाणून घेतलेली आहे. पण महत्त्वाचं जे आहे की जी उपचार पद्धती तुम्हाला सांगितल्या गेलेली आहे तर ती तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याही नंतर जर तुमच्या काही लक्षात येत नाही आहे तर आपण आपल्या डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचावं. आपले डॉक्टर्स आपल्यासाठी असतात, ते आपल्याला मदत करणार असतात, ते आपल्याला योग्य तो उपचार देणारे असतात. त्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांकडे जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर, जाता जाता आपण काय संदेश देणार आहोत? सध्या इंडिया जो आहे आपला भारत देश डायबिटिक कॅपिटल आहे. तुम्हाला शुगर नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही काळजी घ्या की मला झाली नाही पाहिजे. आणि स्क्रीनिंग करा, म्हणजे त्यामध्ये फास्टिंग शुगर म्हणतो आपण, 8 तास उपास करून शुगर चेक करा, ती 100च्या आत असायला पाहिजे. आणि जर डायबिटिक असाल तर तुम्ही दर महिन्याला चेक करून तुमचे औषध उपचार सुरू ठेवा. भरपूर पाणी प्या. साधारणतः मी सांगेल की जर आपलं वजन 60 किलो आहे तर आपण 10 किलोला 1 ग्लास पाणी, अशा प्रकारे 6 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. आणि जेवणामध्ये जंक फूड अवॉइड करा, प्रोसेस फूड अवॉइड करा, हेल्दी फूड खा. जेवणामध्ये सॅलड जेवढं जास्त खाल, टोमॅटो आहे, गाजर, काकडी आहे, ओनियन आहे, गार्लिक आहे, लसण, कांदा, भाकर, जे पारंपरिक जेवणं आहेत ते जास्तचा आस्वाद घ्या. आणि जे जेवढं चमचमीत, जेवढं मसालेदार, जेवढं स्पायसी, जेवढं गोड ते अवॉइड करा. निरोगी राहा, 8 तास झोप घ्या छान, आणि योगा करा जमल्यास, आणि स्ट्रेस फ्री राहा. कारण जे सध्या यंग मुलामध्ये जे कारण मिळतं डायबिटीजचं, तो स्ट्रेस, ईर्ष्या, स्ट्रेस, कॉम्पिटिशन नको, महत्त्वाकांक्षा नको. रिलॅक्स राहा, बॉडीला थोडंसं रिलॅक्स ठेवा. तुम्हाला शुगर होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, झाल्याचा उपचार करू. स्टे फिट, स्टे हेल्दी. नक्कीच स्वस्थ रहा, मस्त रहा. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप महत्त्वपूर्ण विषयावरती माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे. त्यासाठी मी आकाशवाणी अकोलातर्फे आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद.
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.